तर मुख्यमंत्रीपद भाजपकडेच जाण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालंय। आता अर्थ खातं अजित पवारांकडे राहील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर गृह खातं देखील देवेंद्र फडणवीसांकडेच राहणार आहे अशी ही माहिती आहे। दरम्यान केंद्रातही शिवसेना आणि राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळेल अशी माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। याशिवाय राष्ट्रवादीला 8 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं हवी आहेत, तर शिवसेनेने कॅबिनेट आणि राज्यमंत्री मिळून 12 मंत्रिपदाची मागणी केल्याचं सांगण्यात येत आहे। भाजपला 23 मंत्रिपदं हवी असल्याची माहिती सूत्रांनी दिली। या मंत्रिपदाचा या सगळ्या संदर्भातला फॉर्म्युला काय आहे तो देखील या बैठकीमध्ये ठरू शकतो। त्या दृष्टीनेही आता पावलं टाकली जाऊ शकतात। आणि एकूणातच ही गणितं कशी असू शकतात तर आपल्याला सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी माहिती देतील। सोमेश, मंत्रिपदाचं हे गणित, ही आकडेवारी नेमकी कशी होईल, त्या संदर्भात काय चर्चा? नक्कीच पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल अश्विन की मूलभूत इथे जो पहिल्यांदा आपल्याला एक लक्षणीय असं चित्र दिसलंय ते म्हणजे एकनाथ शिंदे हे थेट अमित शहा यांच्या निवासस्थानी आले, तर दुसऱ्या बाजूला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे अजून सुनील तटकरेंच्या निवासस्थानी त्यांची बैठक करतायत, चर्चा करतायत। त्यामुळे ते दोघे जण म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्रितपणे काहीतरी त्यांचं म्हणणं घेऊन अमित शहांच्या निवासस्थानी दाखल होणार असं जवळपास स्पष्ट दिसतंय। दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे हे त्यांचे सर्व खासदार, त्यांचे सर्व मंत्री यांना घेऊन अमित शहांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्यामुळे पहिल्यांदा त्यांची चर्चा एकनाथ शिंदेंच्या गोटात याविषयीची चौकशी केली असता त्यांची चर्चा ही आता मंत्रिपदाविषयीची नसून अजूनही त्यांची चर्चा ही खूप प्राथमिक टप्प्यातली आहे। त्यांचं म्हणणं आहे की पहिल्यांदा निर्णय हा अमित शहा आणि नरेंद्र मोदी जे एनडीएचे वरिष्ठ नेते आहेत ते घेतील आणि तो स्वाभाविक सरकारचं नेतृत्व कोण करणार याविषयीचा असेल। दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या वतीने हे सांगण्यात येते की त्यांना जी खाती मिळाली होती ती खाती कायम राहावीत पुढे, असंही एक प्रयत्न सुरू आहे। दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष हा गृह खात्यासाठी आग्रह असतोच त्यांचा कायम, हे देखील आपल्याला माहिती आहे। परंतु या सगळ्या खाते वाटपाबाबत अंदाज लावण्यापूर्वी हे मात्र नक्की आहे की पहिल्यांदा निर्णय होणार आहे, त्या निर्णयानंतर मग पुढे खाते वाटपाची चर्चा होईल असं स्पष्टपणे दिसतंय। अश्विन, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।